1 फेब्रुवारी 2024ला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. आता अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे काय? तर निवडणुका जर होणार असतील, अर्थसंकल्प सादर करण्याच्या वेळेस जर निवडणुका जवळ असतील, म्हणजे आता 2024मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. तर निवडणुका झाल्यानंतर जे नवीन सरकार स्थापना होणार, नवीन सरकार जेव्हा येणार, त्याआधी हे जे जुनं सरकार आहे, त्या सरकारला खर्च करण्यासाठी काही तरतूद करावी लागते. त्या तरतुदीसाठी हा अंतरिम अर्थसंकल्प असतो. तसंही निर्मला सीतारामन यांनी विश्वासाने म्हटले आहेत की आमचंच सरकार पुन्हा येणार आणि जुलैमध्ये आम्हीच हा पूर्ण संकल्प सादर करू, अर्थसंकल्प आम्ही सादर करू. या अर्थसंकल्पामध्ये बऱ्याच घोषणा करण्यात आल्या, बऱ्याच गोष्टींच्या तरतुदी करण्यात आल्या. पण आपल्या या विषयाला धरून, म्हणजे असा आपला विषय आहे की टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या इंडस्ट्रीवरती या अर्थसंकल्पाचा काय सकारात्मक बदल झाला आहे, माझ्या तुमच्यासारख्या सामान्य नोकरदार वर्गाला याच्यातून काय फायदा करून घेता येईल, ते आपण बघूया. तर या अर्थसंकल्पामध्ये पर्यटनाच्या पायाभूत मूलभूत सुविधांवरती भर देण्यात आलेला आहे. म्हणजेच काय, तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट करण्यात आलेली आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विमान प्रवास आणि हॉटेल्स यांच्यामध्ये टॅक्स कपात करण्यात आलेली आहे. देशांतर्गत पर्यटन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं आहे आणि त्यावरती जास्त भर देण्यात आलेला आहे. इको टुरिझम आणि स्थानिक रोजगारांच्या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यात आलेली आहे. तर मग या सर्व गोष्टींचा या टूर्स अँड ट्रॅव्हल इंडस्ट्रीवरती काय सकारात्मक बदल झाला आहे आणि याच्यातून आपण काय अपेक्षा करू शकतो, हे आपण बघूया. तर टॅक्स कमी आणि इन्व्हेस्टमेंट जास्त, त्यामुळे परवडणारे विमान प्रवास आपल्याला होऊ शकतो. म्हणजे नॉर्मली सामान्य लोकांचं एक स्वप्न असतं की एखादा तरी विमान प्रवास आपण करावा, पण विमान प्रवासाचं भाडं जास्त असल्याप्रमाणे ते स्वप्न आपलं कधी कधी पूर्ण होऊ शकत नाही. पण आता टॅक्स कमी झाला असल्यामुळे आपण कदाचित आपल्याला हा विमान प्रवास आपल्याला सोयीस्कर किंवा आपल्या बजेटमध्ये होऊ शकतो. तसेच आपल्याला आवडणाऱ्या डेस्टिनेशन्समध्ये आवडणारे काही हॉटेल्स असतात, तिकडचा स्टेसुद्धा आपल्याला आपल्या बजेटमध्ये करता येईल. मूलभूत पायाभूत सुविधांमुळे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमुळे कनेक्टिव्हिटी वाढण्याची शक्यता आहे. जेणेकरून रोड चांगली होणार, एअरपोर्ट्स चांगली होणार, आपला प्रवास जास्तीत जास्त चांगला सुखकर आणि आरामदायक होणार. त्यामुळे आपल्याला आपल्या प्रवासाबरोबर आपल्या निसर्गाचा आणि आपल्या सुट्टीचा जास्तीत जास्त आरामदायक अनुभव आपल्याला घेता येईल. देशांतर्गत पर्यटनामुळे स्थानिक रोजगारांना नवनवीन नोकरीच्या संध्या उपलब्ध होऊ शकतात, जेणेकरून त्यांचा रोजगार वाढू शकतो. मागे आपण बघितलंच की बायकॉट मालदीवचं बराच ट्रेंड झालं होतं आणि आपल्या देशाचे पंतप्रधान लक्षद्वीपला गेले होते. त्यामुळे देशांतर्गत पर्यटनावरती जास्त भर देण्यात येईल. आणि माझंसुद्धा एक मत आहे की भारतामध्येच एक एवढं सगळं फिरण्यासारखं आहे की आपल्याला बाहेर कुठेही जाण्याची गरज नाही. पहिलं आपलं महाराष्ट्र किंवा इतर प्रदेश आपलं बघून झाल्यानंतर आपण बाहेर जाण्याचा प्रयत्न करू. आपण भारतातलं सौंदर्य इतर कुठेच नाही हे मी सांगू शकतो, कारण का मागच्याच वर्षी आम्ही उत्तराखंडला गेलो होतो आणि एक तो अतिशय सुंदर अनुभव आम्ही घेतला होता. त्यामुळे देशांतर्गत पर्यटनावरती जास्तीत जास्त भर देण्यात आलेला आहे, हे फार चांगलं झालेलं आहे. चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इको टुरिझम आणि सस्टेनेबल लाईफस्टाईलवरती प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. शाश्वत जीवनशैलीवरती आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच तरुण मंडळी याच्यावरती झगडत आहेत, त्याच्यावरती चांगलं काम करत आहेत. याच्यामुळे त्यांना अजून चांगलं काम करण्याचे प्रोत्साहन मिळेल आणि आपल्यासारख्या फिरणाऱ्या लोकांना भारतामधल्याच इतर सगळ्या जागांवरती आपल्याला जाता येईल, तिकडची संस्कृती आपल्याला बघता येईल, तिकडचे खाद्य संस्कृती आपल्याला बघता येईल, तिकडचं पर्यटन आपल्याला चांगल्या प्रकारे करता येईल. त्यामुळे ह्या गोष्टीवरती जास्त भर देण्यात आला, ही फार आनंदाची गोष्ट आहे. तर मग माझ्या तुमच्यासारख्या नोकरदार वर्गावरती या बजेटनी, या अर्थसंकल्पामुळे काय फायदा होऊ शकतो आणि आपण आपल्या ट्रॅव्हल प्लॅनिंग आपण कसं करू शकतो, ते आपण बघूया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॅक्स कमी झाल्यामुळे आपला प्रवास खर्च हा कमी होऊ शकतो. त्यामुळे आपण कमीत खर्चात चांगल्या चांगल्या डेस्टिनेशन्सला आपण जाऊ शकतो आणि
जास्तीत आनंद आपण घेऊ शकतो. बजेट फ्रेंडली नवनवीन डेस्टिनेशन पाहण्याची संधी आपल्याला मिळू शकते, कारण भारतातल्याच जागांमध्ये जाण्यामध्ये खूप आनंद आहे. त्यामुळेच नवीन नवीन डेस्टिनेशन्स आपण बघू शकतो की जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे आपण एक्सप्लोअर करू शकतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की सुट्टीचा आपण आपल्या मित्रमैत्रिणींवर, आपल्या प्रियजनांसोबत, आपल्या परिवारासोबत एक चांगल्या प्रकारे आपण आनंद घेऊ शकतो. आपण एक चांगल्या आठवणी आपण निर्माण करू शकतो या सगळ्या पॉझिटिव्ह बदलामुळे. आणि एकंदरीत काय तर आपण या सगळ्या आपल्या सुट्टीचं, कारण का जेणेकरून जेव्हा आपण सुट्टीला जातो, आपण फिरायला जातो, तर आपल्याला एक चांगला अनुभव आपण एक्सपिरियन्स आपण घेतो. बजेटमध्ये एक्सपिरियन्स जर चांगला होत असेल तर आपल्याला अजून एक प्रकार चांगला आपल्याला आनंद घेता येऊ शकतो या गोष्टी. 2024 हे नुकतंच सुरू झालं आहे आणि आता 10वी आणि 12वीच्या परीक्षा संपल्यानंतर सुट्ट्यांचे वेळ लागतील आणि मग आपण सगळेजण सुट्टीचा प्लॅन करायला सुरुवात करतो. आपण तत्पूर्वी सुट्टीचा प्लॅन करण्यापूर्वी काही प्लॅनिंग आपण नक्की करतो आणि त्याच्या काही टिप्स आपण जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम म्हणजे ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्या ठिकाणचं चांगलं एक थोडक्यात बेसिक रिसर्च करणं गरजेचं आहे, जेणेकरून तिकडची खाद्यसंस्कृती काय, तिकडची जाण्याची ठिकाणे काय, किंवा तिकडची आजूबाजूची फिरण्याची ठिकाणं काय, तिकडचं वातावरण काय. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर आपण थोडा जरी अभ्यासल्या केल्या तर मग आपल्या सुट्टीचा आनंद आपल्याला जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे घेता येऊ शकतो. वेळोवेळी एअरलाईन्स आणि टूर्स पॅकेजेसकडनं डिस्काउंट्स ऑफर येत असतात. त्याच्यावरती आपण जर नीट रिसर्च केला तर अधिक चांगल्या प्रकारे आपण त्याच्याशी निगोशिएट करून चांगले ऑफर्स आपण घेऊ शकतो. त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा की जर जमत असेल तर ऑफ सीझनला जाण्याचा प्रयत्न करावा, किंवा मग वीकेंड्सला न जाता वीकडेजला जाण्याचा प्लॅन करावा. कारण का नॉर्मली इतर सगळ्यांनाच माहिती आहे की वीकेंड्समध्ये आणि सीझनमध्ये जो पीक सीझन असतो त्यामुळे हॉटेल्स, विमान प्रवास किंवा इतर प्रवासांचे खर्च खूप असतात. तर ते जर टाळता आलं तर आपल्याला आपल्या चांगल्या सुट्टीचा चांगला उपयोग करता येईल. म्हणजेच कमी क्राऊडेड ठिकाणी आपल्याला जाता येईल, कमी क्राऊडेडमध्ये आपल्याला जास्त एन्जॉय करता येईल. वीकेंड्समध्ये एअरफेअरचे रेट्स खूप असतात कम्पेअर टू वीकडेजपेक्षा. आणि मग त्याच्यामध्ये जो काही टिप्स आहेत, जसं जेणेकरून तुम्ही अर्ली मॉर्निंग फ्लाईट्स किंवा मग लेट नाईट फ्लाईट्स जर बघितल्या तर अजून तुम्हाला चांगला डिस्काउंट मिळू शकतो. थोडे गैरसोय होते, पण जर विमान प्रवास करत असेल आणि जर कमी खर्चात करत असेल तर आपल्याला या गोष्टी नक्की लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इको फ्रेंडली आणि सस्टेनेबल लाईफ, जेणेकरून आपण आपल्याच पर्यावरणाची जर नीट निगा राखली तर, या निसर्गाची नीट निगा राखली तर आपल्याला भरभरून हे निसर्ग देतं आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपण या निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक लोकांना तिकडचा रोजगारची संधी उपलब्ध होऊ शकते. देशांतर्गत पर्यटनामुळे आपल्याच देशातील ज्या अनएक्सप्लोर जागा आहेत त्या अजून आपल्याला चांगल्या प्रकारे बघता येतील, जेणेकरून गव्हर्नमेंटलाच तिकडे अजून चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट करता येईल आणि अजून आपल्याला चांगल्या गोष्टी एक्सप्लोर करता येतील. प्रवास करणे म्हणजे फक्त नवीन ठिकाणं भेटणे नव्हे, तर ते एक जीवन आहे, तो एक क्षण आहे, तो मोमेंट आपण त्यावेळी जगत असतो, त्यावेळी तो आपण अनुभवत असतो. आपल्या प्रियजनांसोबत त्या प्रेमानं आठवणी आपण क्रिएट करत असतो. तर मग हा अर्थसंकल्प माझ्या तुमच्या जीवनात एक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रेरक ठरू दे. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिलात, खूप खूप धन्यवाद. ही जर माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, इन्स्पायरिंग वाटली असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर, तुमच्या परिवाराबरोबर, तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा. आणि अजून असेच नवनवीन व्हिडिओसाठी, काही टिप्ससाठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत कीप ड्रीमिंग, कीप एक्सप्लोरिंग, कीप सेलिब्रेटिंग द लाईफ. थँक्यू.